नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या मालिकेतील आजचा आपला 30वा भाग आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जमीनदार म्हणजे काय, भाग 2 ब्रिटिश कालखंड. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जमीनदार म्हणजे काय हाच विषय होता आपला मागच्या भागामध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जमीनदारी व्यवस्था ही कशी निर्माण झाली प्राचीन काळापासून ते भारतातल्या मध्ययुगीन कालखंडापर्यंत, आणि तिचे जे परिणाम होते, दुष्परिणाम होते, ते काय होते त्याची आपण माहिती करून घेतली या व्हिडिओच्या मागील भागामध्ये, किंवा जमीनदार म्हणजे काय या व्हिडिओच्या मागील भागामध्ये. या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की ब्रिटिश कालखंडामध्ये भारतामध्ये जमीनदारी व्यवस्था कशी उदयाला आली, ती कशी शोषक झाली, हळूहळू ती ब्रिटिशांना पण कशी जाचक झाली, आणि या जमीनदारी व्यवस्थेचं उच्चाटन करण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केले गेले ते प्रयत्न काय होते जेणेकरून ही जमीनदारी व्यवस्था भारतामधून नष्ट झाली. आता आपल्यापैकी काही मित्र विचारतील की याचा आम्हाला उपयोग काय, किंवा याच्याबद्दल आम्ही जाणून घेऊन काय करणार किंवा समजून घेऊन काय करणार. तर मित्रांनो, विषय असा आहे की जमीन हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आमच्या जमिनी होत्या, आमची वतनं होती, आमची इनामी जमिनी होत्या, त्यांचं झालं काय, त्या दुसऱ्याने लुबाडल्या, त्या सरकारने घेतल्या. तर वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये आल्यानंतर ब्रिटिशांनी सर्व जमिनी स्वतःच्या मालकीच्या करून घेतल्या. म्हणजे मागं ज्या काही तुमच्या जमिनी असतील, इनामी असतील, वतने असतील, कोणी राजाने तुम्हाला दिल्या असतील, तुम्ही कमवल्या असतील, तुम्ही जमीनदार असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही उपरे असाल, तुम्ही आलुतेदार बलुतेदार असाल, तरी काही फरक पडत नव्हता ब्रिटिशांना. तुम्ही कोणी असा, जमीन सगळी भूभाग जिंकला, जमीन आमच्या मालकीची, आता आम्ही सांगू तसंच त्याचं वितरण होणार. अशा पद्धतीनं ब्रिटिशांचं काम होतं. त्यामुळे ब्रिटिशांचं राज्य आल्यामुळं आपल्या भारत देशामध्ये मोठी उलटापालट झाली. 1000 वर्षापासून चालत असलेली गावगाड्याची व्यवस्था रसातळाला गेली. त्या गावगाड्याच्या व्यवस्थेमध्ये जी खेडेगावं जी स्वयंपूर्ण होती त्याच्यामध्ये जो रोजगार मिळत होता, आलुतेदार बलुतेदार असतील, शेतकरी असतील, त्यांना तो बंद झाला. एका मोठ्या शोषणाची सुरुवात झाली, आणि ही सगळी सुरुवात झाली ब्रिटिशांनी जमीनदारी व्यवस्थेला बळ दिल्यामुळं. अर्थात हे काही ब्रिटिशांनी जाणून बुजून केलं नाही, कारण ब्रिटिशांना तर इथे जेवढं राज्य जास्त भारतामध्ये होईल तेवढं ब्रिटिशांना पाहिजेच होतं, जेवढं जास्त काळ राज्य करता येईल तेवढं. कारण जेवढा काळ जास्त ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये राहील तेवढं इंग्लंड समृद्ध होणार होतं. त्यामुळे असं काही ब्रिटिश जाणून बुजून करतील की त्यांचं राज्य लवकर भारतातलं संपेल अशी शक्यता कमीच आहे, आणि ती तशी नव्हती पण. तर या गोष्टी घडल्या कशा त्या आपण आता या व्हिडिओमध्ये सारांश रूपाने समजून घ्यावेत, कारण हा मोठा कालखंड आहे. जवळजवळ 1818 पासून आपण समजून घ्यावेत ते 1947 पर्यंत. सगळ्याच गोष्टी बारीक सारीक आपल्याला सांगता येणार नाहीत किंवा त्याच्या खोलामध्ये जाता येणार नाही, व्हिडिओ मोठा होईल. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचं फक्त सारांश रूपाने 1-2 वाक्यामध्ये आढावा घेत पुढे जाणार आहे, जेणेकरून आपल्याला गोष्टी घडल्या कशा त्याचा एक फ्लो लक्षात येईल की या गोष्टी अशा अशा घडत गेल्या आणि त्याचे असे असे परिणाम झाले. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सुरुवातीला या गोष्टीची सुरुवात झाली कुठून? या गोष्टीची सुरुवात ब्रिटिशांचं राज्य भारतात येण्यापासून झाली नाही, किंवा ब्रिटिशांनी 1818मध्ये पेशवाई खालसा केली त्यानंतर या गोष्टीची सुरुवात झाली नाही. या गोष्टीची सुरुवात झाली होती भारतामध्ये जमीनदारी व्यवस्थेने मूळ धरायला औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्यानंतर. कारण औरंगजेब हा कसाही असला, तो आपण महाराष्ट्राचा शत्रू समजतो, किंवा औरंगजेबाला आपल्या भारत देशामध्ये एक प्रकारे खलनायकाच्या दृष्टीनेच पाहिलं जातं. परंतु तो राजकीय जरी आपण परिप्रेक्ष्यातून पाहणं बंद केलं, किंवा तो जरा दृष्टिकोन बाजूला ठेवला राजकीय दृष्टिकोन आपण, आणि एक निरपेक्ष दृष्टीने आपण अभ्यासक म्हणून औरंगजेबाकडे पाहिलं, तर आपल्या असं लक्षात येतं की औरंगजेब हा एक उत्कृष्ट शासक होता, प्रशासक होता, त्याची पकड होती शासनावर, आणि त्याच्या विरोधामध्ये बंड करायचं शक्यतो कोणाचं धाडस झालं नाही जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत. तेवढा त्याचा दरारा आणि जरब देखील होती. याच्यामुळे काय झालं की जे कायदे अकबराच्या काळापासून चालत आलेले होते, जी मनसबदारी व्यवस्था चालत आलेली होती, ती मनसबदारी व्यवस्था काय होती की आपण मागच्या भागात पाहिलं की या व्यवस्थेने जहागीरदारी व्यवस्थेचं उच्चाटन करून टाकलं, जमीनदारीवर आळा आणला. जमीन ही राजाच्या मालकीची असली तरी कसेल शेतकरी, राजा आणि शेतकऱ्याच्या मध्ये दुसरा कुठला वर्ग राहणार नाही, मनसबदार सरकारी नोकर असतील, अशी व्यवस्था मनसबदारी व्यवस्थेने केली, आणि औरंगजेबाने ती चालू ठेवली होती त्याच्या कालखंडापर्यंत. परंतु औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर नंतरचे जे मुघल शासक होते ते तेवढे कर्तबगार निघाले नाहीत, कमकुवत शासक झाले, आणि हळूहळू जी आपण म्हणतो की मनसबदारी व्यवस्था होती ती नष्ट होत गेली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हक्क जे होते ते 1707 नंतर हळूहळू संपुष्टात येऊ लागले, कारण कुठली केंद्रीय सत्ताच राहिली नाही शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी.
या अराजकाच्या काळामध्ये एक अर्धसरंजामी भावना किंवा स्वार्थाची भावना समाजामध्ये निर्माण झाली. अर्धसरंजामी याच्यासाठी की जर शासनाचा पाठिंबा असता तर पूर्ण सरंजामी भावना म्हणता आला असता आपल्याला, पण केंद्रीय शासनच राहिलं नव्हतं दिल्लीमध्ये की जे आता भारतामध्ये शेतकऱ्यांच्या कायद्यांचं रक्षण करेल. त्यामुळे जो कोणी जमीनदार असेल तो स्वतःला राजा समजू लागला, म्हणून आपण त्याला अर्धसरंजामी म्हणतो. याच्यामुळे काय झालं की जसं जसं मुघल साम्राज्याचं पतन व्हायला लागलं, जशी जशी मुघल साम्राज्याची पकड सैल व्हायला लागली या देशावरची, आजूबाजूच्या लोकांनी बंड केलं, लोक स्वतंत्र झाले. आपण बघतो मराठ्यांनी आक्रमण केलं, राजपूत स्वतंत्र झाले, जाट, शीख, त्यानंतर बंगालमध्ये नवाब होते ते लोक स्वतंत्र झाले. सर्व हळूहळू जो माणूस स्वतंत्र झाला त्यावेळेला शेतकरी जो होता, खाली जो सगळ्यात तळाचा शेतकरी होता, त्याच्या जीवाचं आणि मालमत्तेचं रक्षण करायला आता कोणी उरलं नाही. म्हणजे आधी कसं होतं की सत्ता किती जुलमी झाली, ती येवनी जरी झाली तरी आपण मागच्या भागामध्ये बघितलं की येवनी बादशाह आपण शेतकऱ्यांचा हक्क मारत नसत. बाकी त्यांच्या धर्माचं धोरण काय असेल किंवा राजकीय धोरणाने शिक्षा दिली असेल ती गोष्ट असेल, पण शेतकऱ्यांचा हक्क मारत नसत. जर जमीन पाहिजे असेल त्यांना ती जमीन विकत घेत असत. अगदी मुसलमान सुलतान जरी झाले तरी शेतकऱ्यांकडून, म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करत असत. कोणी जर जुलमी होत असेल, जुलूम करत असेल शेतकऱ्यांवर, त्याला शिक्षा पण करत असत. पण आता काय झालं की ना येवनी शासन राहिलं, ना हिंदू रियासती राहिल्या, ना अजून म्हणतो आपण कोणी एक केंद्रीय सत्ता राहिली की जी शेतकऱ्यांच्या बाजूने लढेल किंवा शेतकरी त्याच्याकडे जाऊन दाद मागेल. त्याच्यामुळे या लोकांनी आता काय करायला सुरुवात केली, गावगाडा आपण जे मागच्या भागामध्ये पाहिलं की गावाला स्वतःचं रक्षण स्वतःच करावं लागत असेल. तर ती परिस्थिती परत एकदा उद्भवली. आता जर गावाला रक्षण करायचं असेल स्वतःचं, तर गावाला जे शक्तिशाली कर्मचारी होते आधीच्या राज्यातले, की मुघल राज्य नष्ट झालं पण त्यातले जे शक्तिशाली सरदार होते, अजून त्यांच्याकडे सैन्य होतं, ताकद होती, जे गावाचं रक्षण करू शकत होते, किंवा अजून आपण म्हणतो की स्थानिक पातळीवर जे राजे होते, संस्थानिक होते, मांडलिक होते, ज्यांना आता नवीन राज्य त्यांनी स्थापन केली होती, ते जनतेने काय करायला सुरुवात केली किंवा गावांनी काय करायला सुरुवात केली की त्यांची मदत घ्यायला सुरुवात केली. ज्या वेळेला जनतेने त्यांची मदत घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला जमिनीवर डल्ला मारायला चांगली संधी आहे, कारण जनतेचं रक्षण करायला राजा येणार नाही, जनता आपल्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या म्हणून जमिनी असतील, निर्वासितांच्या असतील, उपऱ्यांच्या असतील, किंवा ज्याच्यावर काही हक्क सांगता येत नसेल कोणाला, त्या जमिनी ह्या मधल्या लोकांनी, जे राजे महाराजे जमीनदार ज्यांच्याकडे गाव रक्षणाच्या अपेक्षेनं जात असे, यांनी त्या जमिनी बळकावायला सुरुवात केली आणि लोकांच्या हक्कावर अतिक्रमण केलं. म्हणजे झालं असं की या गावगाडा जो चालवण्यासाठी गावातले लोक, जनता या लोकांच्या आश्रयाला गेली आणि ती ज्यांच्या आश्रयाला गेली तेच मोठे सैतान निघाले की त्यांनी त्या परिस्थितीचा फायदा उचलला की राजसत्ता मदतीला येऊ शकत नाही, ग्रामसत्ता काही करू शकत नाही. आता जर का आपण शेतकऱ्याचे हक्क मारले, आता जर आपण जमिनी बळकावल्या, तर आत्ताच्या घडीला तरी आपल्याला रोखणारं कोणी नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये या लोकांनी जनतेचे हक्क मारून ज्या जमिनी बळकावल्या त्याच्यामध्ये जमीनदारी आपण म्हणतो की पद्धतीची आपल्याला सुरुवात झालेली भारत देशामध्ये दिसून येते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांचे जे हक्क होते ते शेतकऱ्यांचे हक्क हिंदू राजवट असू देत किंवा मुसलमान राजवट असू देत त्याच्यामध्ये सुरक्षित होते. या जमीनदारांनी ते हक्क बळकावले, शेतकऱ्यांचे जनतेला नागवलं, जनतेच्या याचा फायदा घेऊन, परिस्थितीचा फायदा घेऊन. तरी पण अजून देखील इंग्रजांचं राज्य आलं नव्हतं, मुघलांचं राज्य शिथिल झालं होतं, जागोजागी दुसरी स्वतंत्र राज्य भारतामध्ये उदयाला येत होती, हे जमीनदार बळावले होते, तरी देखील जनतेचे सर्व हक्क काढून घेतले गेले नव्हते. जनतेकडे काही हक्क शिल्लक राहिले होते. जमीनदारांचा जाच होता नवीन झालेल्या किंवा नवीन या राजे महाराजांचा जाच होता मधल्या, तरी पण जनतेला त्याच्या गावावर थोडा का होईना हक्क होता. पूर्णपणे जनता आपण म्हणतो की निराधार किंवा निराश्रित झालेली नव्हती, जी पुढे ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. आता ज्यावेळेला ब्रिटिश कालखंड आला त्यावेळेला काय झालं, मग मी असं का म्हणतो की ब्रिटिश कालखंडामध्ये जनता निराश्रित झाली पूर्णपणे, त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये इंग्रजांच्या आगमनापासून एका नवीन जमीनदारी पद्धतीचा उदय व्हायला लागला. म्हणजे आधीची ही जी जमीनदारी पद्धत होती ती कुठं नाही कुठंतरी आधीच्या वतन संस्थेशी निगडीत होती, कुठं नाही कुठेतरी जनतेला त्यामध्ये थोडंफार का होण्या जागा होती. पण ब्रिटिश ज्यावेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला ब्रिटिशांनी जे धोरण स्वीकारलं ते धोरण असं होतं की आपण जमिनीचे मालक आहोत आणि शेतकरी आपली प्रजा आहे. म्हणजे जो भूभाग ब्रिटिशांनी या देशातला जिंकला त्याचा ब्रिटिश असं समजत असतात की या सगळ्या जमिनीचे मालक ब्रिटिश आहेत, इथली जनता तिचा मालक नाही. म्हणजे तुमच्याकडे आधीच्या किती सनद आहेत, इनामा आहेत, तुमच्याकडे कुठली कागदपत्र आहेत जमिनीच्या मालकीची, तुमच्याकडे कुठली मिरासपत्र आहेत, त्याला काही अर्थ राहिला नाही. जो भाग ब्रिटिशांनी जिंकला तिथे आता ब्रिटिश मालक झाले, तुमच्या जमिनीवर काही हक्क नाही, असं ब्रिटिशांना वाटत होतं. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं की हा हक्क गाजवण्यासाठी
आता काय करावं, महसूल तर गोळा करायचा, हक्क तर सगळ्यांकडनं काढून घेतले, पण शेती तर व्हायला पाहिजे, शेती व्हायला पाहिजे, व्यापार उद्योगधंदे झाले पाहिजे, तर काही ना काही फायदा आहे, नाहीतर नुसतंच मालक होऊन काय उपयोग आहे. मग शेती करून घ्यायची कशी काय आता एवढ्या मोठ्या देशामध्ये. म्हणून ब्रिटिशांनी जे मोठे शेतकरी होते, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या, त्या पण त्यांनी काढूनच घेतल्या होत्या, पण त्या परत त्यांनाच कराराने देऊन टाकले. 30 वर्षाच्या कराराने घ्या, 50 वर्षाच्या कराराने घ्या. त्याच्यानंतर जे मोठे राजे महाराजे संस्थानिक होते, ज्यांनी ब्रिटिशांना वेळोवेळी मदत केली होती, जे ब्रिटिशांना अनुकूल होते, जे जमीनदार होते, जे जमीनदार ब्रिटिशांची सत्ता मानत होते, अशा सगळ्यांना ब्रिटिशांनी मेहरबानी करून त्यांनाच जमीनदार बनवून टाकलं, की त्यांच्याबरोबर मोठमोठे करार करून टाकले. त्यांना एकराने जमिनी, गावं, प्रदेश त्यांच्या नावाने केले नाहीत, पण त्यांना त्याच्यावर हक्क देऊन टाकला जमीन कसण्याचा, त्यानंतर महसूल गोळा करण्याचा. तो कसा तुम्ही आणून देताय तुमचं तुम्ही पहा. पण ब्रिटिशांनी काही लोकांवर मेहरबानी केली. हे लोक ते होते जे ब्रिटिशांना अनुकूल होते, यांनी ब्रिटिशांचं राज्य यायला मदत केलेली होती, आणि काही लोकांना ब्रिटिशांच्या पार्टीमध्ये जायचं होतं, की त्यांना भारत देशाचं काही पडलेलं नव्हतं, शेतकऱ्यांचं काही पडलेलं नव्हतं. त्यांना दिसत होतं की आता ज्या ब्रिटिशांचं राज्य आलेलं आहे, त्यामुळे आपण ब्रिटिशांची दाढी कुरवाळली तर आपला स्वार्थ साधला जाऊ शकतो, असे पण काही लोक होते. त्यांनी पण ब्रिटिशांना अनुकूल भूमिका घेतली. मग ब्रिटिशांनी या सगळ्या लोकांशी करार केले, तात्पुरते समझोते केले, आणि यांना जमीनदार बनवून टाकलं. याच्यामुळे काय झालं की याच्यामध्ये थोडासा राजकीय औचित्याचा प्रभाव असला तरी पण त्यातला प्रत्येक परगणा जो होता, तो प्रत्येक परगणा 5 वर्षासाठी भाडे तत्वावर कर गोळा करण्यासाठी ब्रिटिशांनी दिला. म्हणजे या जमीनदारांशी त्यांनी जो करार केला, त्याच्यामध्ये करार काय होता, भाड्याचा करार होता, की तुम्हाला 5 वर्षासाठी या जमिनीवरून तुम्ही कर गोळा करू शकता, जे काही उत्पन्न होईल त्याच्यावर. अशा पद्धतीने ब्रिटिशांनी एका नवीन जमीनदारी पद्धतीला भारतामध्ये मान्यता दिली. पण ब्रिटिशांची हे सगळं करताना इच्छा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची किंवा शेतकऱ्यांचं शोषण करण्याची, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याची नव्हती. कारण जर शेतकऱ्यांनाच देशोधडीला लावलं तर गावगाडा ठप्प होऊन जाईल, शेती झाली नाही तर व्यापारधंदे होणार नाहीत, व्यापारधंद्यांना चालना मिळाली नाही तर महसूल मिळणार नाही, महसूल मिळाला नाही तर नुसतं भारत देशावर राज्य करून उपयोग काय, जर त्यातून पैसाच निर्माण होत नसेल तर. म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा जमीनदारांशी समझोते केले, त्या जमीनदारांना हक्क दिले भाडेतत्वाचे, जमिनी त्यांना 30-30 वर्षाच्या कराराने करून दिल्या, त्यावेळेला ब्रिटिशांच्या मनामध्ये पण ही इच्छा नव्हती की या देशातल्या शेतकऱ्याला देशोधडीला लावावं. परंतु ब्रिटिशांना गावगाड्याची पूर्ण कल्पना नव्हती की हा गावगाडा कसा चालवत होता 1000 वर्ष, आणि जर तो गावगाडा पद्धत बदलायची असेल तर ती कायदा करून एका मिनिटात बदलता येणार नाही, ती हळूहळू बदलली पाहिजे होती विचार करून. परंतु युरोपियन समाजरचना किंवा विचाररचनेच्या धर्तीवर त्यांनी युरोपमध्ये जसे कायदे करून परिस्थिती झटकन बदलत असेल, ती पद्धत भारतामध्ये अवलंब करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्याचे मोठे दुष्परिणाम पुढे झालं. आता याच्यामध्ये काय होतं की हे त्यांनी का केले ही सगळ्या गोष्टी, की असा झपाट्याने लगेच कायदा का केला, लगेच जमीनदारी व्यवस्था का अंमलात आणली. त्याचं कारण हे होतं की ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यावेळेला जे गव्हर्नर होते किंवा भारताचे जे लोक गव्हर्नर झाले 1786मध्ये, लॉर्ड कॉर्नवॉलिस, वॉरन हेस्टिंग, नंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस जमीनदार बनला. लॉर्ड कॉर्नवॉलिस जो होता तो भारताचा गव्हर्नर बनला, आणि हे सगळे गव्हर्नर जमीनदारीच्या बाजूने होते. त्यांना असं वाटत होतं की भारतामध्ये जमीनदारी प्रथा अस्तित्वात आणली तर ब्रिटिश राजाचा जास्त फायदा होईल, पटकन फायदा होईल. आणि त्याच्यासाठी त्यांना असं वाटत होतं की ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये कायदे करून परिस्थिती बदलता येते, त्याच पद्धतीने कायदे करून आपण भारतामध्ये पण काय करूयात की परिस्थितीमध्ये बदल घडवून आणू शकतो. कंपनीला पटकन, ईस्ट इंडिया कंपनीला पटकन महसुलाची गरज होती. म्हणजे हे आपण 1786ची गोष्ट करतो, आपण 1857ची गोष्ट करत नाही. ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य भारतातलं 1857 नंतर संपुष्टात आलं, आणि नंतर राणीचं राज्य आलं इंग्लंडच्या भारतावर. त्याच्या आधी 1786मध्ये या गोष्टी झाल्यात. म्हणजे 1707मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर ब्रिटिशांनी बंगालचा प्रांत जिंकल्यानंतर ब्रिटिश विचार करतात की कशा पद्धतीने आता आपण महसूल गोळा करावा. 1786मध्ये या गोष्टी ब्रिटिशांनी केल्या, आणि त्याच्यानंतर ब्रिटिश राज्यामध्ये जिथे जिथे ब्रिटिशांचं राज्य होतं, जो जो भूभाग ब्रिटिशांनी जिंकला होता, त्या वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जमीनदारी पद्धतीचा उदय झाला. कारण प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे कायदे केले गेले होते. तर हे जे कायदे होते ते किंवा ज्या बदल होते ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो की कॉर्नवॉलिसने काय केलं की 1791मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा येथे 10 वर्षाच्या सेटलमेंटचा आदेश दिला. म्हणजे 10 वर्षाच्या कराराने त्याने जमीनदारांना जमिनी द्यायला सुरुवात केली, करार करायला सुरुवात केली त्यांच्याबरोबर. 2 वर्षानंतर संचालक मंडळ जे होतं ईस्ट इंडिया कंपनीचं, त्याने पण या 10 वर्षाच्या योजनेवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास मंजुरी दिली. म्हणजे आधी 10 वर्षाची तुम्ही जमीन दिली, जमीनदारांना देऊन बघितली, व 10 वर्षांनी तुम्हाला जमीन दिली, 10 वर्षात तुम्ही भाडे त्याच्यावरचा तुम्हाला महसूल गोळा करायचा, भाडे गोळा करायचा हक्क दिला. 10 वर्ष बघितलं काय झालं. 10 वर्षानंतर कंपनीचे संचालक 2 वर्षानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने ठरवलं
की आता याच्यावर काहीतरी आपण कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, कायमस्वरूपी कायदा केला पाहिजे। याच्यामध्ये इकडे जेव्हा ही गोष्ट वरती घडत होती उत्तर भारतामध्ये, आपण बघितलं बंगाल, बिहार, ओरिसा येथे, त्याच वेळेला दक्षिण भारतामध्ये जिथं ब्रिटिशांचं राज्य होतं त्या मद्रास प्रांतामध्ये जमीनदारी पद्धतीचा उदय झाला, पण तो वेगळ्या पद्धतीतून झाला। म्हणजे इकडे जो जमीनदारी पद्धतीचा उदय झाला तो कसा झाला, 10 वर्षाच्या कराराने जमिनी शेतकऱ्यांना देण्यापासून उदय झाला। बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये सेटलमेंटचा जो कायदा काढला किंवा आदेश काढला, त्या सेटलमेंटच्या आदेशामधून या 3 राज्यामध्ये जमीनदारीचा उदय झाला। पण मद्रास प्रांतामध्ये काय झालं की ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तिथे लिलावाचं धोरण स्वीकारलं आणि त्या लिलावाच्या धोरणामधून मद्रास प्रांतामध्ये जमीनदारीचा उदय झाला। तर हे लिलावाचं धोरण काय होतं की गावातील सर्व जमिनीचं विभाजन करायचं, त्या जमिनी वेगळ्या वेगळ्या करायच्या आणि त्यांचा लिलाव करायचा। म्हणजे जो सर्वाधिक किंमत ब्रिटिशांना देईल त्याला ती जमीन विकायची किंवा जो सर्वाधिक किंमत ब्रिटिशाला देईल त्याच्याबरोबर भाडे कराराचा करार करायचा किंवा त्याचा पुरस्कार करायचा। ह्या गोष्टी ब्रिटिशांनी करायला सुरुवात केली। अवधमध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांबरोबर समझोता करण्यात आला। म्हणजे मद्रासमध्ये काय केलं की ज्याने सर्वाधिक किंमत ब्रिटिशांना दिली त्याला ब्रिटिशांनी हे जमिनीचे हक्क विकले आणि तिथे जमीनदारी पद्धतीचा उदय झाला। अवधचं जे राज्य होतं वरती, त्या अवधच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांबरोबर समझोता करण्यात आला की जमीनदारांना मध्ये घेण्यात आलं नाही। अवधचं राज्य होतं ते संपन्न राज्य होतं, तिथे मोठे शेतकरी होते, त्यामुळे डायरेक्टली शेतकऱ्यांबरोबर समझोता करण्यात आला आणि ही जी सगळी व्यवस्था राबवायची होती, ही व्यवस्था राबवण्या इतकं मनुष्यबळ संपूर्ण भारत देशामध्ये त्या काळी ब्रिटिशांकडे नव्हतं। त्यामुळे राजकीय कारणांमुळं ही सगळी व्यवस्था राबवण्याची जबाबदारी परत जमीनदारांवरच टाकण्यात आली। मग जसं मी मागच्या भागात म्हणलं होतं तसं परत झालं सगळ्या देशाचं वाटोळं। म्हणजे जो सैतान आहे त्या सैतानालाच तुम्ही मुभा देऊन टाकली पूर्णपणे की आता तूच सांभाळ सगळा देश म्हणून, की जो दोन्ही बाजूने खाणार आहे त्याच्याच हातामध्ये सत्ता आली। म्हणजे जमीन त्याच्याच हातामध्ये आली, जमिनीची मालमत्ता कर गोळा करण्याचा हक्क त्याच्या हातामध्ये आला। त्याच्यानंतर जी व्यवस्था लागू करायची जमीनदारीची, ती व्यवस्था लागू करण्याचा पण हक्क त्याच्याकडे झाला। म्हणजे सगळेच हक्क एक प्रकारे काय झाले, जमीनदारांकडेच गेले। ब्रिटिश नाममात्र राहिले, प्रजा पण नाममात्र राहिली। आता जे काही करायचं ते या देशामध्ये जमीनदारच करत होते। मग ही गोष्ट त्यावेळेला समजत नव्हती असं लोकांना होतं का? असं नव्हतं की लोकांना कळत नव्हतं असं नव्हतं, किंवा ब्रिटिश जे विचारवंत होते किंवा जे इंग्रज विचारवंत होते, महसूल खात्याशी संबंधित लोक होते, त्यांना कळत नव्हतं असं नव्हतं, त्यांना कळत होतं। थोर इतिहासकार जे आहेत सर विन्सेंट ए स्मिथ यांनी अलीगडच्या सेटलमेंट रिपोर्टमध्ये असं स्पष्टपणे कबूल केलं होतं की ही जी काही जमीनदारी व्यवस्था अंमलात आणली त्याच्यामध्ये जमिनीवरच्या शेतकऱ्यांच्या प्रचलित जमिनीच्या हक्कांची अवहेलना करून केवळ उपयुक्ततेचं धोरण राबवून महसुली उद्देशाने शेतकऱ्यांशी समझोता केला गेला। म्हणजे जमीनदारी व्यवस्था अंमलात आणण्यासाठी फक्त आणि फक्त ही उपयुक्तता बघितली गेली की जमीनदार मला उपयुक्त आहेत जास्त महसूल गोळा करण्यासाठी, म्हणून जमीनदारांशी हे करार केले गेले। याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काची, जमिनीच्या हक्काची अवहेलना केली गेली। जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी जमीनदार उपयुक्त आहेत म्हणून जमीनदारांना जास्तीत जास्त सोयीसुविधा, पाठिंबा, प्रोत्साहन देण्यात आलं आणि जमीनदारांवरच ती व्यवस्था टाकण्यात आली। पण ही गोष्ट चूक होती, ही मोठी चूक होती। ही त्या काळामध्ये पण लोकांनी रिपोर्टमध्ये नमूद केलेलं, जे ब्रिटिश लोक होते ते। परंतु ही व्यवस्था तरी पण चालू राहिली। का चालू राहिली? त्याचं कारण आहे की जर अन्यायकारक कर जर तुम्हाला वसूल करायचा असेल, म्हणजे शेतकऱ्यांकडून मला काय करायचं, न्यायाने कर नाही वसूल करायचा, मला शेतकऱ्यांना पिळूनच घ्यायचं आहे, मला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क द्यायचे नाही आहेत किंवा मला शेतकऱ्यांना काही सोयीसुविधा द्यायची नाहीत, पण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन केलं पाहिजे आणि त्याचं परत बालंट माझ्या अंगावर पण येत्या कामा नये। मग काय करणार मी जर ब्रिटिश आहे तर मी अशा वेळेला काय करणार, मी ते बालंट जमीनदारांच्या अंगावर ढकलणार। शोषण कोणी केलं? जमीनदारांनी केलं। मी जमीनदारांना हक्क दिले होते, त्यांना शोषण करायला सांगितलं नव्हतं, पण जमीनदारांनी शोषण केलं, मी काय करू? पण जमीनदारांना पोसत तर तुम्हीच होते, करार तर तुम्हीच त्यांच्याबरोबर केले होते। याच्यामुळं काय झालं की जमीनदारांना उभं करण्यामध्ये ब्रिटिशांची पण सोय होती, त्यांनी स्वतःची सोय उपयुक्तता बघितली। जमीनदारांची तर सगळ्या बाजूने चांदीच झालेली होती, कारण ज्या वेळेला नवीन एखादं सरकार अस्तित्वामध्ये येतं किंवा एखाद्या राज्यामध्ये तख्तपालट होतं म्हणतो आपण, नवीन राज्य अस्तित्वामध्ये येतं, तर भारतामध्ये तख्तपालट होतच असत नाही, म्हणजे छोट्या प्रमाणावर भारतातल्या लेवलवर होत असत। आता काय झालं की एका भारतीय नसणाऱ्या सत्तेचं, एका युरोपियन सत्तेचं भारतावर पूर्ण राज्य आलं होतं आणि बाहेरून आलेल्या युरोपियन सत्तेला भारतामध्ये तिची पाळंमुळं रोवणं तेवढं सोपं नव्हतं। युरोपियन सत्तेला भारतामध्ये स्वतःची मुळं रुजवण्यासाठी शक्तिशाली आणि श्रीमंत वर्गाची इथल्या मदत आवश्यक होती आणि ते शक्तिशाली आणि श्रीमंत वर्ग होते जमीनदार, संस्थानिक, राजे महाराजे, मोठमोठे आपण म्हणतो ते वतनदार
आणि त्यांची जर मदत पाहिजे असेल ब्रिटिश सत्तेला इथे जर स्वतःची पाळंमुळं रुजवायची असेल तर त्यांना काही ना काहीतरी गाजर देणं पण गरजेचं होतं. म्हणून त्यांनी त्यांना लॉलीपॉप दिलं जमीनदारी पद्धतीचं, ते त्यांनी घेतलं. दोघांचीही सोय झाली. पण याच्यामध्ये शेतकऱ्याऐवजी शक्तिशाली श्रीमंत वर्गाला प्राधान्य दिल्यामुळं त्याचे जे दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम पुढं हळूहळू दिसून यायला लागले. हे जे धोरण ब्रिटिशांनी स्वीकारलं त्याच्यामुळे जमीनदारांचा एक नवीन वर्ग होता, आपण म्हणतो तो नवीन वर्ग प्रथमच भारतामध्ये स्थापन झाला. पण ही जमीनदारी मागच्या जमीनदारीसारखी नव्हती. म्हणजे प्राचीन काळापासून मध्ययुगीन कालखंडामध्ये जी जमीनदारी भारतात चालत होती तशी नव्हती. ही एक वेगळीच जमीनदारी होती. या ब्रिटिशांच्या धोरणामुळं शेतकरी आणि राजा किंवा शेतकरी आणि राज्य याच्यामध्ये जमीनदारांचा एक मोठा वर्ग, सैतानी वर्ग निर्माण झाला. सैतानी वर्ग अशासाठी की ज्याच्या हातामध्ये अफाट सत्ता होती, मालमत्ता होती, हक्क होते, पण जबाबदाऱ्या काहीच नव्हत्या त्याच्यावर. म्हणजे याच्या आधी मध्ययुगीन कालखंडामध्ये जे जमीनदार होते ते कशाला तरी जबाबदार होते. राजाला जबाबदार होते, गावाला जबाबदार होते, धर्माला जबाबदार होते. पण आता जे जमीनदार निर्माण झाले ते राजाला जबाबदार नव्हते, प्रजेला जबाबदार नव्हते, कुठल्या धर्माला जबाबदार नव्हते, कायद्याला जबाबदार नव्हते. त्यांना फुल सूट दिलेली होती, पूर्णपणे मोकळीक दिलेली होती की ही जमीन घ्या, वाटेल तेवढं शोषण करा लोकांचं, काही करा, महसूल गोळा करून आणून द्या. याचा परिणाम म्हणून अनादी काळापासून जे शेतकऱ्यांचे अधिकार होते किंवा जमिनीच्या मालमत्तेचे अधिकार होते ते शेतकऱ्यांकडून हिसकावले गेले. संपूर्ण गावगाडा उद्ध्वस्त झाला. आपल्याला असं सांगितलं जातं की एकाने दुसऱ्याची जमीन बळकावली भारतामध्ये. तसं झालेलं नाही मित्रांनो. ब्रिटिशांनी सगळ्यांची जमीन बळकावली भारतामध्ये. जमीनदारांच्या रूपाने मध्यमवर्ग उदयाला यायला लागला. शहरांचं सुरुवात झाली, औद्योगिकरणाची सुरुवात झाली, त्यामुळे तिथे पण मध्यमवर्ग उदयाला येत गेला. आणि हा जो मध्यमवर्ग होता हा मध्यमवर्ग या ब्रिटिशांच्या धोरणामुळे दिवसेंदिवस जास्तीत जास्त श्रीमंत होत गेला. कारण ब्रिटिश राज्यकर्ते जे होते ते ब्रिटिश राज्यकर्ते या मध्यम वर्गाला, त्याच्यानंतर जमीनदार वर्गाला सतत कराचा अधिकाधिक पैसा प्रलोभनाच्या रूपामध्ये देत राहिले. प्रलोभन म्हणजे काय की समजा एखाद्या जमीनदाराने त्याला 10% महसूल गोळा करायचा, तो 12% महसूल गोळा केला तर 2% ब्रिटिश त्यालाच देऊन टाकत असत. का तर पुढच्या वेळेला पण 10% महसूल आणून देईल वेळच्या वेळी तो म्हणून. अशा पद्धतीने प्रलोभनाच्या रूपामधून जो कराचा पैसा जो होता, जो शेतकऱ्यांसाठी खर्च झाला पाहिजे होता, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी खर्च व्हायला पाहिजे होता, तो या जमीनदारांसाठी आणि श्रीमंत शक्तिशाली वर्गासाठी खर्च व्हायला लागला. त्याचे पण दुष्परिणाम पुढे हळूहळू दिसायला लागले. आता हे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागल्यानंतर ब्रिटिशांच्या पण लक्षात यायला लागलं की ही परिस्थिती काही बरोबर नाही, याच्यामुळे आपलं राज्य जास्त काळ इथं टिकणार नाही. त्याच्यामुळे स्थानिक लोक, राजकीय पुढारी, समाजसेवक, हितचिंतक शेतकऱ्यांचे नेते आणि काही ब्रिटिश विचारवंत देखील की ज्यांनाही कळत होतं की हे काही खरं नाही आहे, हे अन्यायकारक तर आहेच, पण ब्रिटिश राज्याला पण मारक आहे. म्हणजे अन्यायी व्यवस्था अशीच चालू ठेवली तर कदाचित ब्रिटिश राज्याच्या विरोधात प्रजा बंड करेल, त्यामुळे काहीतरी बदल केला पाहिजे. हे लक्षात सगळ्यांच्याच येत होतं. या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं हित होतं जे मारलं जात होतं. परिणामी दुःख, अपमान, गरिबी दिवसेंदिवस वाढत होती. शेतकऱ्यांच्या जमिनीचं रक्षण व्हावं असं सगळ्यांना वाटत होतं. काहीतरी याच्यामध्ये जमीनदारी पद्धतीमध्ये तोडगा काढण्यासाठी की पद्धत चालू केली आहे, पण ही आता काय झाली की आपण जो भस्मासूर उभा केलेला आहे तो आपल्याच डोक्यावर हात ठेवतो हे लक्षात आल्यानंतर काहीतरी त्याला आळा घातला पाहिजे. पण तो लगेच घालता येणं शक्य नव्हतं, कारण ब्रिटिशांनीच सर्व सत्ता जमीनदारांच्या हातामध्ये सोपून जमीनदारांना शक्तिशाली बनवलेलं होतं. एकदम एका मिनिटामध्ये त्याच्यावर काही समस्येवर उत्तर काढता येणार नव्हतं. म्हणून ब्रिटिश व्यवस्थेमधलेच काही लोक, ब्रिटिश यंत्रणेमधले काही लोक जे जन्माने ब्रिटिश आहेत ते भारतीय विचारवंतांबरोबर असं बोलू लागले की तोडगा निघेपर्यंत याच्यावर काहीतरी भाडं निश्चित करा. म्हणजे जमीनदार जे पिळतायत जनतेला, वाटेल तेवढा महसूल गोळा करतायत, तसं न होता एक ठराविकच त्यांना त्याच्यातून महसूल गोळा करता येईल किंवा ठराविकच भाडं गोळा करायचं, असं काहीतरी भाडे निश्चितीचा कायदा करा. हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या समस्येवर तोडगा निघणार नाही. मोठा तोडगा नंतर काढा. सुरुवातीला इलाज म्हणून ही आजारपण वाढू नये, जखम बळबळू नये अजून, म्हणून भाडं निश्चित करा की प्रत्येक जमीनदाराने प्रत्येक शेतकऱ्याकडून एवढं भाडं वसूल करायचं, एवढा महसूल वसूल करायचा किंवा एवढ्या जमिनीला एवढा कर वसूल करायचा, त्याच्यापेक्षा जास्त वसूल करायचा नाही. हे समाजातले वेगवेगळे घटक, ब्रिटिश शासनामधले घटक, ब्रिटिश अधिकारी पण ब्रिटिशांच्या नजरेला आणून देऊ लागले. तरी पण हे सगळं झाल्यानंतर पण, ही सगळी अस्वस्थता असल्यानंतर पण त्यावेळी फार काही झालं नाही, त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही किंवा ब्रिटिश सत्तेनं फार काही हालचाल केली नाही. ही हालचाल ब्रिटिश सत्तेनं का केली नाही तर ब्रिटिश सत्तेचा एक गोड गैरसमज होता जो प्रत्येक राज्यकर्त्याचा कधी नाही कधीतरी असतो. तो गोड गैरसमज असा होता की ब्रिटिशांना असं वाटत होतं की या जहागीरदारांना आपण जेवढी उदारता दाखवू, या जमीनदारांना आपण जेवढी उदारता दाखवू, हे जहागीरदारच होते एक प्रकारे, त्यांना जेवढी आपण उदारता दाखवू, जेवढं ते जमीनदार होतील ते जास्त समृद्ध होतील, ते जेवढे समाधानी होतील तेवढे ते आपल्या आसामींना त्रास देणार नाहीत. म्हणजे जमीनदार ज्यांच्याकडनं जमीन कसून घेत होते ते कोण होते? त्यांचेच देशबांधव होते.
त्यांचेच आपण म्हणू की त्यांचेच रक्तबांधव होते एक प्रकारचे, की त्यांचेच राष्ट्रबांधव होते. तर ब्रिटिशांना असं वाटत होतं की या जमीनदारांना आपण उदार धोरण ठेवलं, त्यांना सुखी केलं, त्यांना समृद्ध केलं, तर ते त्यांच्या लोकांना पण समृद्ध करतील, कारण त्यांचेच लोक आहेत, त्यांचं शोषण करणार नाही जास्त ते. परिणामी ब्रिटिश राज्य पण सुखी होईल, जनता पण सुखी होईल, असं ब्रिटिशांचा भ्रम होता त्या काळामध्ये. पण नंतर ही गोष्ट साफ चुकीची होती, ब्रिटिशांच्या लक्षात आलं. ते कालांतराने प्रत्येकाच्या लक्षात येतं, जमीनदार हे कधी कुणाचे नसतात. मागच्या भागामध्ये आपण बघितलं, मनसबदार, जहागीरदार, इनामदार हे एक वेळ परवडले, ते किमान जनतेच्या प्रती काहीतरी स्वतःचं दायित्व आहे हे मानतात. शासन त्यांच्यावर थोडाफार अंकुश ठेवू शकतं, पण जमीनदारांना शासनानेच निरंकुश बनवलेलं असतं आणि शासनानेच त्यांना सांगितलेलं असं की तुमच्यावर काही जबाबदार नाहीत, लुटा जनतेला जेवढं लुटता तेवढं. त्याच्यामधून जो एक राक्षस निर्माण होतो, तो राक्षसी वृत्ती निर्माण होती, ती नंतर कोणाच्याच आवाक्यात राहत नाही. ब्रिटिशांना पण लक्षात आलं की त्यांच्याकडनं मोठी चूक झाली आहे, पण आता करावं काय. मग चूक सुधारण्यासाठी सर्वात आधी जसं लोक सुचवत होते तसा भाडे तत्वाचा कायदा करणं गरजेचं होतं. जमीनदारीचं नंतर बघू, आधी भाडं निश्चित करू, याच्यावर तुम्ही भाडं वसूल करायचं नाही, तर जनता असंतुष्ट होईल. जनता असंतुष्ट झाली तर सरकारच्या विरोधात बंड करेल. आता ब्रिटिशांना पण वाटायला लागले की या जमीनदारांनी आपला विश्वासघात केलेला आहे, की आपण त्यांच्यावर एवढा विश्वासाने सत्ता सोपवली, सगळ्या गोष्टी केल्या, पण यांनी त्याचा दुरुपयोग केल्यामुळं आपलं राज्य धोक्यात आलेलं आहे, असं ब्रिटिश राज्यकर्त्यांना वाटायला लागलं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि जमिनीशी संबंधित कायदे तयार करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली. ही जी पहिले कायदे तयार करण्यात आले, पहिले कायदे ब्रिटिशांकडून जे झाले तयार, ते कायदे म्हणजे जमीनदारी व्यवस्थेच्या समाप्तीच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होतं, असं आपण म्हणू शकतो. मग जमीनदारांच्या सोयीसाठी जे कायदे केले गेले, त्या कायद्यांची थोडक्यामध्ये आपण माहिती बघूयात. पहिल्या टप्प्यामध्ये जे कायदे केले गेले, त्यामुळे जमीनदारांच्या भाडेवाढीच्या अधिकारावर बंधन आली. मागाशी म्हटलं तसं की जमीनदार दरवर्षी वाटेल तेवढा महसूल कर वाढवत असतो. म्हणजे आज मी शेतकरी आहे, आज मी 10% कर दिला जमीनदाराला, तर पुढच्या वर्षी जमीनदार स्वतःच ठरवत असे की मी त्याला 15% कर द्यायचा. इंग्रज त्यांना सांगत नसत, की ब्रिटिश त्यांना सांगत नसत तू 15% कर घे म्हणून. हा स्वतःच ठरवत असे की मी 15% कर तू द्यायचं. बरं ठीक आहे, मी 15% कर दिलं. पुढच्या वर्षी स्वतःच ठरवत असं नाही, आता तू 20% कर द्यायचं. म्हणजे याला काही बंधनच नव्हतं, मर्यादाच नव्हती. तो जमीनदार काही त्याच्या मनमानी आहे ती करत असत. मग सगळ्यात आधी जमीनदारी नष्ट करणं नंतर झालं, पण आधी भाडेवाढीचा कायदा करण्यात आला. याच्यामध्ये काय केलं की अधिकारांवर बंधनं आणली जमीनदारांच्या, की तुम्ही आता मनमानी भाडं आकारू शकत नाही, मनमानी कर आकारू शकत नाही. पण झालं असं दुर्दैव की शेतकऱ्यांना याचा फायदा व्हायच्याऐवजी याचा फायदा उच्चवर्णीय शेती करणाऱ्यांना पण झाला. या कायद्याचा मुख्य उद्देश जमीनदारी नष्ट करणं असा नव्हता. या कायद्याचा मुख्य उद्देश जमीनदारांना भाडं गोळा करण्यासाठी सोय व्हावी असा होता, जेणेकरून ते राज्याला योग्य वेळी महसूल देऊ शकतील. म्हणजे इंग्रजांना एवढा झटका बसला, जमीनदारांनी विश्वासघात केला असं वाटलं तरी पण इंग्रज पण काही सुधारायचं नाव घेत नव्हते. पहिला कायदा जो झाला तो पहिला कायदा जमीनदारांच्या सोयीसाठीच झाला, की जेणेकरून जमीनदार वेळेमध्ये महसूल देऊ शकतील, जनता त्यांच्याविरुद्ध जास्त बंड करणार नाही किंवा जनता जास्त असंतुष्ट होणार नाही जमीनदारांच्या विरोधामध्ये. याच्यासाठी जमीनदारांना रोखण्यासाठी सरकारने हा कायदा केला. हा पहिला कायदा 1859 साली जमिनीशी संबंधित पहिला कायदा पास झाला. बघा 1859 साली, म्हणजे 1857च्या बंडानंतर ज्यावेळेला व्हिक्टोरिया राणीचं सरकार आलं भारतामध्ये, त्यावेळेला हा कायदा पहिला पारित झाला. हा जो कायदा होता, हा कायदा संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी एक आदर्श भूकायदा होता असं म्हणतात. त्या कायद्याचा आधार घेऊन भारताच्या सर्व भागामध्ये वेगवेगळे कायदे पारित करण्यात आले, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या दुरुस्त्या करण्यात आल्या, जेणेकरून काय होईल की असंतुष्टता जी शेतकऱ्यांमध्ये वाढली होती, अस्वस्थता वाढली होती, ते बंड करण्याच्या याच्यामध्ये आले होते. म्हणजे 1857चं बंड जे झालं त्याच्या मागे शेतकऱ्यांची पण एक मोठी अस्वस्थता होती. आपल्याला धार्मिक कारणं सांगितली जातात, 1857च्या बंडाच्या मागे राजकीय सांगितले जातात, पण हे पण एक मोठं सामाजिक कारण होतं की 1818 पासून ते 1857पर्यंत या जमीनदारांनी अक्षरशः जो आपण म्हणतो की अराजक माजवलेलं होतं संपूर्ण देशामध्ये, त्यांना जनता त्राईमाम झालेली होती. त्याच्यामुळे पण 1857च्या बंडाला ज्या लोकांनी बंड केले सैनिकांनी, त्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला. त्याचं कारण हे होतं की जाऊ दे एकदाची अत्याचारी व्यवस्था ब्रिटिशांची, ही जमीनदारी व्यवस्था जाऊ दे, परत ते मुघलांचं राज्य आलेलं परवडलं, परत पेशवे आलेली परवडली, परत अजून ते मागच्या वतनदारांचं राज्य आलेलं परवडलं, पण हे नाही परवडलं. ह्या भावनेतून जनतेने 1857च्या बंडाला पाठिंबा दिला होता. आणि ते ब्रिटिशांच्या पण लक्षात आलं की फक्त सैनिक एवढं मोठं बंड करू शकत नाही, जनता काय या सैनिकांच्या पाठीमागं आहे. तर जनतेचं शोषण होते, कोण करते? जमीनदार करतात. त्याच्यासाठी हे कायदे करण्यात आले. हे सगळे कायदे झाले, एवढं सगळं झालं तरी पण काय झालं की जमीनदारांनी त्यांच्या पद्धतीनं या कायद्यांमध्ये पण काही पळवाटा काढून किंवा अजून दुसरं काहीतरी मार्ग अवलंबून न्याय अन्याय कर हे जनतेकडून वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक होती, ती पिळवणूक सुरूच ठेवली. त्यांनी काही थांबवली नाही, जरी कायदा झाला तरी पण. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढायला लागली आणि देशभरामध्ये सरकारी आंदोलनं व्हायला सुरुवात झाली, शेतकरी आंदोलनं व्हायला सुरुवात झाली. कारण आता राज्य होतं ते ईस्ट इंडिया कंपनीचं नव्हतं, आता इंग्लंडच्या राणीचं राज्य होतं, कायद्याचं राज्य होतं म्हणू शकतो आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या मानाने जास्त. इथे तुम्हाला आंदोलनं करायला मुभा होती, तुम्ही आंदोलनं करू शकत होता तुमच्यावर अन्याय झाला तर. त्यामुळे याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केली. या आंदोलनं हळूहळू वाढत गेली, शेतकरी हळूहळू जागरूक होत गेला आणि पुढे ज्यावेळेला भारतामध्ये राजकीय जागृती झाली, आपल्याला आपले राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं भारताला वाटायला लागलं. त्या राजकीय स्वातंत्र्याच्या मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस पक्ष अस्तित्वामध्ये आला. काँग्रेस पक्षाकडे ते नेतृत्व गेलं, आपण म्हणू शकतो की नैसर्गिकरित्या. त्यावेळेला 11 फेब्रुवारी 1918ला अखिल भारतीय काँग्रेसच्या अलाहाबाद बैठकीमध्ये किसान सभेने काय केलं की या आंदोलनाला पहिल्यांदा राजकीय पाठिंबा दाखवलं काँग्रेसच्या. त्यानंतर काँग्रेसने शेतकऱ्यांचं हित जोपासायला सुरुवात केली. आता राजकीयदृष्ट्या पण शेतकऱ्यांची जागृती व्हायला सुरुवात. म्हणजे शेतकरी आधीच जागृत झालेच होते, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होते, त्याच्यामुळे त्यांना कळत होतं काहीतरी चुकीचं होतं, पण त्यांना ते मांडता येत नव्हतं नीट. त्यांना व्यासपीठ मिळत नव्हतं, त्यांना स्थानिक व्यासपीठ मिळत नव्हतं, स्थानिक नेतृत्व मिळत नव्हतं. ते आता काँग्रेसच्या आणि किसान सभेच्या माध्यमातून त्यांना मिळालं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 27 ऑक्टोबर 1928 रोजी UP काँग्रेसच्या कमिटीमध्ये असं जाहीर केलं की जोपर्यंत शेतकऱ्यांना या जमीनदारांच्या शोषणापासून मुक्ती मिळत नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्य निरर्थक आहे. आणि ही गोष्ट खरीच होती. त्याच्यामुळं आता ही भूमिकाच काँग्रेस पक्षाने घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अजेंड्यावरच हा विषय आला की जमीनदारी नष्ट करणे. कारण काँग्रेसच्या लक्षात आलं की जरी ब्रिटिशांना आपण इथून घालवलं आंदोलन करून, ब्रिटिश निघून गेले आणि आपण सत्ताधीश झालो, पण हे जमीनदार तिथंच बसलेले आहेत, तोवर आपल्या सत्तेला पण काही अधिकार नाही. या जमीनदारांनी ब्रिटिशांना पण एक प्रकारे निष्प्रभ करून टाकलेलं आहे. म्हणजे जमीनदारी व्यवस्था आणि जमीनदार यांच्यावर ब्रिटिशांचं अवलंबित्व एवढं वाढलं नंतर काही काळाने की ब्रिटिश पण त्यांच्यापुढे एक प्रकारे निष्प्रभ आणि हातप्रभ झाले. त्यांना समजत होतं की ही गोष्ट बंद केली पाहिजे, काढून टाकली पाहिजे, जमीनदारांना हलवलं पाहिजे. पण त्यांना काढून टाकलं जमीनदारांना, तर मग एवढ्या मोठ्या देशावर राज्य कोण करणार? त्यांना काढून टाकलं तर त्यांचे हस्तक कोण होणार? म्हणजे हे जमीनदार हेच ब्रिटिशांचे हस्तक होते या देशामधले. हे जमीनदार होते हेच ब्रिटिशांचे जुलमी कायदे किंवा ब्रिटिशांचे हित जोपासत होते. जर या जमीनदारांनाच काढून टाकायचं तर आपले हस्तक नाहीसे होतात, आपला कोणी हितचिंतकच राहत नाही देशामध्ये. आणि जर त्यांना ठेवलं तर ते आपल्यालाच डासतायत. परत करायचं काय? ब्रिटिशांची दोन्ही बाजूनी अवस्था बिकट झाली होती. जमीनदारांनी, मी म्हणतो की ब्रिटिशांना निष्प्रभ केलं होतं. ही गोष्ट त्या काळामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या पण लक्षात येत होती की आपण जर ब्रिटिशांना घालवलं आणि राजकीय स्वातंत्र्य मिळवलं, पण जमीनदार इथंच बसले, ते उद्या आपल्याला पण निष्प्रभ करून टाकतील, आपली सत्ता फक्त नावालाच राहील. त्याच्यामुळं आता ब्रिटिश आणि काँग्रेस म्हणजे आपण म्हणू शकतो की भारताचं राजकीय नेतृत्व त्या काळात उद्याला येत होतं, त्या दोघांनी असं ठरवलं की यांना काहीतरी आळा आणला पाहिजे. म्हणजे ते राजकीय स्वातंत्र्य ब्रिटिशांकडून आपल्याला मिळेल असं काँग्रेस पक्षाने गृहीत धरलं, ब्रिटिशांनी पण गृहीत धरलं. कधी ना कधी या देशाला स्वातंत्र्य द्यावं लागेल. ते बहु जेव्हा विषय येईल तेव्हा दोघांनी पण ठरवलं आधी यांच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे, नाही तर यांचं काही खरं नाही, आपल्या दोघांना पण हे लोक काम करू देणार नाहीत. त्याच्यामुळे भारताचं राजकीय नेतृत्व आणि ब्रिटिश शासन ह्यांनी हळूहळू नाड्या आवळायला सुरुवात केली जमीनदारांच्या. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढत होती, आधीच जागरूकता वाढलेली होती, शेतकऱ्यांच्या चिंता पण वाढलेल्या होत्या. पण आता काँग्रेसच्या रूपाने त्यांना आवाज मिळाला बोलायला, किसान सभेच्या रूपाने आवाज मिळाला बोलायला. ब्रिटिशांनी पण संयमाची भूमिका घ्यायचं ठरवलं. ब्रिटिश राजवट जी होती ती काँग्रेसचं जरी त्यांनी ऐकलं नाही राजकीय स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये, तरी शेतकऱ्यांचं ऐकायला लागले ते की काय समस्या होती शेतकऱ्यांना. कारण त्यांना कळायला लागलं की शेतकरी आंदोलनच उद्या राजकीय आंदोलनामध्ये बदलेल आणि मग आपल्याला ते आटोक्यात आणता येणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी किमान जमिनीचा कालावधी स्थिर ठेवण्याची आणि भाडं कमी करण्याची मागणी केली. म्हणजे काय की ठीक आहे, तुम्ही जमीनदारांना देताय ना जमीन कराराने, ते देऊन टाका, पण तो जो कालावधी आहे तो कालावधी स्थिर ठेवा, बदलू नका. म्हणजे 10 वर्ष दिली तर 10 वर्षच ठेवा, परत ती वाढवू नका. भाडं जे आहे, जे भाडं आहे ते भाडं आधीच जे जमीनदारांनी वाढवलेले प्रचंड टक्केवारी करून ते कमी करा. शेतकऱ्यांना सोसेल इतपतच भाडं ठेवा. ह्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्याच्याकडे ब्रिटिश सरकारने आता लक्ष द्यायला सुरुवात केली. कारण शेतकऱ्यांच्या मागणीला आता राजकीय आवाज काँग्रेसच्या रूपाने मिळायला सुरुवात झाली होती. याच्यामुळे काय झालं की ज्या ठिकाणी रयतवारी व्यवस्था होती, तर रयतवारी व्यवस्थेबद्दल आपण शिवकालीन ग्राम व्यवस्थेमध्ये विस्ताराने बोललो म्हणून आता इथे बोलत नाही. तर ज्या ठिकाणी रयतवारी व्यवस्था होती त्या ठिकाणी जिथे जिथे म्हणून शक्य होतं तिथे तिथे शेतकऱ्यांच्या हिताचे वेगळे नवीन कायदे व्हायला आता सुरुवात झाली, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करता येईल. याच्यामध्ये महत्त्वाचे काही कायदे आहेत, त्या महत्त्वाच्या कायद्यांची मी नावं सांगतो की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजूने जो होता कल ब्रिटिशांचा तो झुकायला लागलेला आपल्याला दिसून येतो. ब्रिटिशांनी काय केलं की मलबार भाडेकरू कायदा हा 1930 साली चालू झाला. तर मलबार भाडेकरू कायद्याचा तुम्ही अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी होत्या.
त्याच्यानंतर भोपाळमध्ये भोपाळ जमीन महसूल कायदा 1935मध्ये, आसाममध्ये आसाम भाडेकरू कायदा 1935मध्ये पारित करण्यात आला. भारत सरकार कायदा 1935मध्ये जेव्हा प्रांतीय स्वायत्तता सुरू झाली, म्हणजे प्रांतांना स्वायत्तता मिळाली, प्रांतीय सरकारं जी आली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग होता. त्या प्रांतीय सरकारांना पण कायदे करण्याचे अधिकार मिळाले. त्यावेळेला या प्रांतीय सरकारांनी जमीन सुधारणा कायद्यांची व्यवस्था केली, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक अधिकार दिले गेले आणि जमीनदारांचे अधिकार कमी केले गेले. UP भाडेकरार कायदा जो होता 1939मधला आणि बॉम्बे टेनन्सी ॲक्ट 1939मध्ये, हे जे कायदे होते अशा सर्व समावेशक कायद्यांची आपण जर यादी केली, काही उदाहरणं देता येतील की हे सर्व समावेशक कायदे होते. याच्याद्वारे शेतकऱ्यांना भाडेकरूचे अधिकार दिले गेले. म्हणजे आता शेतकरी हा शोषित राहिला नाही, शेतकरी हा उपरा राहिला नाही. जमीन जरी ब्रिटिश सरकारच्या मालकीची असं गृहीत धरलं तरी त्या जमीन कसणारा शेतकरी हा भाडेकरू गणला गेला, की हा भाडेकरू आहे, याला भाडेकरूला मिळतात ते सगळे हक्क मिळाले पाहिजेत. अशा प्रकारची व्यवस्था केली गेली. शेतकऱ्यांच्या हितासाठी जमिनीचे काही अधिकार काढून घेण्यात आले, काही अधिकार ब्रिटिश सरकारने काढून घेतले, काही अधिकार हे प्रांतीय सरकारांनी कायदे करून काढून घेतले. ब्रिटिशांनी त्याला विरोध केला नाही, की जे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रांतीय सरकार काम करत होतं त्याला ब्रिटिशांनी विरोध केला नाही. राजकीय स्वातंत्र्याला ब्रिटिशांचा विरोध होता, पण ह्याला ब्रिटिशांनी पाठिंबा दाखवला. याच्यामुळं काय झालं की जमीनदारी प्रथा जरी अस्तित्वात राहिली तरी मोठ्या प्रमाणामध्ये जमीनदार प्रभावहीन झाले. म्हणजे आता त्यांचा समाजावरचा प्रभाव कमी झाला. या कायद्याने त्यांचे अधिकार भरपूर कमी केले. या जमीनदारांना पंडित जवाहरलाल नेहरू जे होते ते नेहमी ब्रिटिश सरकारचे बिघडलेलं मूल म्हणायचे, की या मुलाला ठिकाणावर आणलं पाहिजे, की या मुलाला शिस्त लावली पाहिजे, मूल फारच बिघडले ब्रिटिश सरकारचं. ब्रिटिश सरकारला पण नंतर वाटायला लागलं की आपण या मुलाला जे दत्तक घेतलेलं आहे हे मूल आता नंतर आपल्यालाच दत्तक घेईल किंवा आपल्याला राज्यातून घालवून टाकेल. त्यामुळे या मुलाला शिस्त लावायची ब्रिटिशांना पण गरज वाटायला लागली होती. कारण ही जमीनदारी व्यवस्था जी होती भूतकाळातील सरंजामशाही व्यवस्थेचं प्रतीक होती. भूतकाळामध्ये जी जुलमी सरंजामशाही व्यवस्था होती आपण मागच्या भागामध्ये पाहिलं, त्याचंच एक नवीन आधुनिक आणि जास्त अन्यायी, जास्त अत्याचारी, जास्त शोषक असं रूप ही जमीनदारी व्यवस्था होती. आधुनिक परिस्थितीशी किंवा आधुनिक काळ जो येत होता, आधुनिक बदल होत होते, औद्योगिकरण होत होतं, विज्ञानाचं जग येत होतं, समाज प्रगतीच्या दिशेने चालला होता, त्याच्याशी ही जमीनदारी व्यवस्था पूर्णपणे प्रतिकूल होती. त्याच्यामुळे आता ब्रिटिश आणि काँग्रेस, म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या काळातलं भारतीय मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय समाजाला आपलं नेतृत्व मानत होता अशी संस्था, त्यांनी दोघांनी ठरवलं की याच्या विरोधामध्ये आता ठोस भूमिका घ्यायची. तर भारतीय काँग्रेसने, राष्ट्रीय काँग्रेसने अनेकदा त्यांच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये जाहीर केलं, सभांमध्ये किंवा कमिटी जेव्हा बसली त्यावेळेला, की जमीनदारी रद्द करणं याला काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्य स्थान देण्यात आलं. कारण काँग्रेसच्या पण लक्षात आलं होतं की जमीनदारी व्यवस्था चालू ठेवून आपण लोकांचा पाठिंबा राजकीय पक्ष म्हणून मिळवू शकत नाही राजकीय स्वातंत्र्यासाठी. त्यामुळे लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने पण राष्ट्रीय काँग्रेसने काय केलं की त्यांचा जो अजेंडा होता निवडणुकीचा त्याच्यामध्ये पहिला मुद्दा हा घेतला की जमीनदारी नष्ट करण्यात यावी. याच्यासाठी किसान परिषद दिनांक 27-28 एप्रिल 1935 रोजी जी अलाहाबादला भरली होती, ती सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली किसान परिषद भरलेली होती. या किसान परिषदेमध्ये काँग्रेसने अधिकृत भूमिका घेतली की जमीनदारी रद्द करणं हे काँग्रेसच्या अजेंड्यावरचा प्रमुख विषय. म्हणजे जिथं जिथं काँग्रेसचं सरकार येईल, जिथं जिथं काँग्रेसची सत्ता येईल, तिथे तिथे पहिली गोष्ट काय करण्यात येईल, जमीनदारी रद्द करण्यात येईल. त्याच्यामुळे पण जनता काँग्रेसकडे मोठ्या पद्धतीने आकृष्ट झाली. आपल्या लक्षात येतं, आपण पाहतो इतिहासामध्ये की वेगवेगळे लोक, जाती धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे समाज, वेगवेगळे पक्ष जनतेला स्वतःकडे आकृष्ट करायचा प्रयत्न करत होते की जेणेकरून जनतेने त्यांना त्यांचा राष्ट्रीय नेता मानावं किंवा त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष समजावं. किंवा एखादी संस्था असेल, जातीय संस्था, तिला असं वाटत असेल की संघटना असेल एखादी जातीय संघटना, तिला असं वाटत असेल जनतेने आम्हाला जनतेचं हितैषी समजावं राष्ट्रीय लेवलला. पण ते झालं नाही. ते काँग्रेसच्या बाबतीत झालं. याचं कारण काय की काँग्रेसनी जनतेची नस पकडली की जी दुखत होती, दुखती नस होती जनतेची जमीनदारी पद्धत. काँग्रेसने इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा या जमीनदारी पद्धतीला हात घातला पहिल्यांदा. जनतेचं सर्वात मोठी समस्या त्यावेळेला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळणं नव्हती, जमीनदारांपासून मुक्ती मिळणं होती. काँग्रेसने नेमकी ती नस पकडल्यामुळं इतरांपेक्षा काँग्रेसला जनतेचा पाठिंबा जास्त मिळाला. आता काय झालं की ब्रिटिशांच्या आगमनापासून जी ग्रामीण व्यवस्था उद्ध्वस्त झालेली होती ती परत पटरीवर आणण्याची कवायत सुरू झाली. ती ब्रिटिशांनी पण सुरू केली आणि काँग्रेसने पण सुरू केली. म्हणजे स्थानिक जी सरकारं होती त्यांनी, प्रांतीय सरकारं होती त्यांनी पण सुरू केली. ब्रिटिशांनी पण त्याला पाठिंबा दाखवला आणि ते ठरवलं की जमीनदारीचं काहीतरी करायचंच. कायदे आधी काही पारित केले होते, नवीन सुधारणा अंमलात आणायच्या होत्या. परंतु मध्येच काय झालं, 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यामुळे सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्या. त्याच्यामध्ये जमीन सुधारणेचा संपूर्ण कार्यक्रम पण ठप्प झाला. युद्ध संपल्यानंतर 1945मध्ये भारत सरकार कायदा 1935
मध्ये प्रांतीय सभागृहांच्या निवडणुका घ्यायचं ठरलं. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये भाग घेतला. नेहमीप्रमाणे काँग्रेस पक्षाने निवडणुकीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यामध्ये पहिला विषय म्हणलं तसं की पहिला विषय त्यांच्या अजेंड्यावर होता जमीनदारी नष्ट करणं. हा विषय जमीनदारी संपुष्टात आणण्याबाबत जो त्यांनी विषय मांडला त्यांच्या अजेंड्यावर स्पष्टपणे नमूद केला, त्याचं त्यांना फळ पण मिळालं की काँग्रेसची सरकार निवडून आली. जमीन व्यवस्थेतील सुधारणा आणि त्याची भारताला किती नितांत आवश्यकता आहे ती शेतकरी आणि राज्य याच्यामधला मध्यम वर्ग जो निर्माण झाला आहे जमीनदारांचा दूर करण्याशी संबंध आहे. त्याच्यामुळे या मध्यम वर्गाला भरपाई मिळाली पाहिजे, जमीनदार वर्गाला पण भरपाई मिळाली पाहिजे. म्हणजे काँग्रेसची भूमिका अशी होती की जमीनदारी नष्ट झाली पाहिजे पण जमीनदार वर्गाला पण थोडीफार भरपाई मिळाली पाहिजे. अगदी जर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही उठाव केला तर ते लोक पण अजून कट्टर होतील, सहजासहजी गोष्टी होणार नाही. त्यामुळे त्यांना पण काहीतरी भरपाई मिळाली पाहिजे पण तो दूर पण झाला पाहिजे वर्ग त्यांना भरपाई देऊन. अशा प्रकारची काँग्रेसनी सर्वसमावेशक भूमिका घेतल्यामुळे अर्थतज्ञ, राजकारणी, पत्रकार, त्यानंतर ब्रिटिश सरकार पण, जे ब्रिटिश सरकारमधले विचारी लोक होते त्यांना पण माहीत होतं की ही भूमिका घेणं गरज आहे, काळाची गरज आहे ही भूमिका घेणं, नाहीतर ब्रिटिशांचं राज्य टिकणार नाही. सगळ्यांनीच या भूमिकेला सहमती दर्शवली. तरी पण ही व्यवस्था एवढ्या सहजासहजी मोडकळीस यायला तयार नव्हती. कायदे झाल्यानंतर पण जमीनदार अस्तित्वात होते, प्रभावहीन झाले तरी पण त्यांचा कायदेशीररित्या जमीनदार प्रभावहीन झाले, कायद्यानं प्रभावहीन झाले. पण जमिनीवर आपण बघितलं, वास्तवात लोकमानसावर त्यांचा प्रभाव होताच, जनजीवनावर त्यांचा प्रभाव होताच. कारण अजूनही बऱ्यापैकी जमीन त्यांच्या ताब्यात होती. जरी ते जमिनीवर चुकीचे कर आकारू शकत नव्हते, आता जास्त भाडं आकारू शकत नव्हते, शोषण करू शकत नव्हते, तरी पण जमीन त्यांच्या ताब्यात होती. त्यामुळे जमीनदारी व्यवस्थेने भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोठा अडथळा आणला असं म्हटलं जातं. आणि याचं जे कारण आहे की हे जमीनदार होते, हे जमीनदार पुरोगामित्वाचं प्रतिनिधित्व करायच्या ऐवजी नेहमी प्रतिगामित्वाचंच प्रतिनिधित्व करत होते. हे काळाची चाकं उलटी फिरवू पाहत होते. हे समाजाला लोकशाहीच्या दिशेनं न घेऊन जाता परत मागं सरंजामशाहीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने करतच होते. म्हणजे ब्रिटिश शासन आणि काँग्रेस आणि जनता सर्वजण त्यांच्या विरोधामध्ये एकटवले. त्यानंतर मागाशी बघितलं अर्थतज्ञ, राजकारणी, पत्रकार, ब्रिटिश विचारवंत पण त्यांच्या विरोधामध्ये एकटवले, तरी पण जमीनदार ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे लंडन इकॉनॉमिस्टमध्ये एक लेख प्रकाशित झाला त्यावेळेला. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की ठाकरेमधली भौतिक पात्र, ते ठाकरे काय मला माहीत नाही, कदाचित हा शब्द वेगळा असेल किंवा त्याचं प्रोनाऊन्सिएशन काहीतरी वेगळं असेल, माझ्याकडून चुकत असेल, पण जे आहे ते सांगतो. त्यातली भौतिक पात्र लॉर्ड स्टीनसारखी दुष्ट होती, जेन ऑस्टिनच्या मिस्टर बेनेटसारखी आळशी होती, सुरती स्क्वेअरसारखी मद्यपी होती, भारतीय भूभाग G.D. पटेल. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हे जे जमीनदार होते, हे जमीनदार दुष्ट होते, हे जमीनदार होते आळशी होते, हे जमीनदार होते मद्यपी होते. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय जनतेचं आणि ब्रिटिश सरकारचं पण, म्हणजे फक्त भारतीय जनतेचं नाही, ब्रिटिश सरकारचं पण या लोकांनी शोषण चालवलेलं होतं. त्याच्यामुळं जमीनदारी रद्द करणं हे आवश्यक होतं. त्यामुळे बंगाल लँड कमिशन जे होतं 1940, त्याने असा निष्कर्ष काढला की सन 1793ची कायमस्वरूपी तोडगा ज्या काही कारणामुळे योग्य समजला जातो, म्हणजे सन 1793मध्ये ब्रिटिशांनी असं ठरवलं की जमीनदारी व्यवस्था योग्य आहे भारताच्या भूभागावर प्रशासन करण्यासाठी किंवा महसूल मिळवण्यासाठी. 1793ला ब्रिटिशांनी ठरवलं. तर जे काही कारणामुळे ब्रिटिशांनी 1793ला हे ठरवलं असेल की जमीनदारी पद्धत योग्य आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये असं दिसतंय की ती 1793चा कायदा आता लागू होत नाही, ती 1793ची परिस्थिती आता लागू होत नाही. काही कारणाने तेव्हा जरी ब्रिटिशांना योग्य वाटत असेल तरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट अयोग्य आहे, असं बंगाल लँड कमिशनने 1940मध्ये घोषित केलं. या जमीनदारी व्यवस्थे अयोग्य अशासाठी आहे की या जमीनदारी व्यवस्थेमध्ये अनेक वाईट गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, आता त्या राष्ट्राच्या हितासाठी उपयोगी नाही आहेत. भारतीय आणि पाश्चात्य अर्थशास्त्रज्ञांच्या मते उच्च कृषी उत्पादनासाठी जमीनदारी रद्द करणं आवश्यक आहे. म्हणजे ब्रिटिशांना पण भारतामधून मोठा महसूल गोळा करायचा असेल आणि इंग्लंड त्यांचा देश आहे त्याला संपन्न करायचा असेल तर त्याच्यासाठी भारतामध्ये कृषी उत्पादन वाढलं पाहिजे. उच्च कृषी उत्पादन वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी पण जमीनदारी पद्धत मोठा अडथळा आहे. या जमीनदारांच्या स्वार्थी वृत्तीमुळं शेतीच्या प्रगतीमध्ये सुधारणा होत नाही आहे, शेतीच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा होत नाही आहे. बाहेरच्या देशामध्ये जर 1 एकरमध्ये एवढं उत्पन्न येते तर भारतामध्ये तेवढं येत नाही. एक ठराविक उत्पन्न, फार कमी उत्पन्न येते, कारण हे जमीनदार त्याच्यावर बसलेले आहेत वेटोळा घालून नागासारखे. असं सगळ्याच लोकांचं मत व्हायला लागलं. दुसरा एक मुद्दा असा मांडला गेला की जमीनदारी व्यवस्था ही फक्त भारताचं अस्तित्व आहे, भारत सोडून दुसरीकडं ही प्रथा वेळेअभावी संपुष्टात आलेली, म्हणजे मागची प्रथा आहे. बाकीच्या देशांमध्ये, युरोपियन देशांमध्ये किंवा प्रगत देशांमध्ये ही प्रथा राहिलेली नाही आहे. ही प्रथा चालू ठेवणं
हे शेतकऱ्यांसाठी तर शोषक आहेच, पण एक राज्यकर्ते म्हणून ब्रिटिशांसाठी पण ही प्रथा चालू ठेवणं महाग आहे, ही प्रथा चालू ठेवणं राज्यासाठी पण महाग आहे, ब्रिटिशांना पण त्यातून काही फायदा मिळत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रथा अशा टप्प्यावर पोहोचली आहे की जर आता ही रद्द केली नाही तर राष्ट्रीय आणि आर्थिक समस्येवर नाही तर देशाच्या सामाजिक सुरक्षेवर देखील संकट ओढवण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढी जागृती त्या काळामध्ये निर्माण झाली होती. त्या काळात असं म्हणलं की जाऊ लागलं होतं की आजच्या परिस्थितीत ते अयोग्य आहे, म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जमीनदारी अयोग्य आहे. जमीनदारी व्यवस्थित इतकी दुष्कृत्य निर्माण झालेली आहेत की आता ती कोणत्याही प्रकारे राष्ट्रहितासाठी उपयुक्त नाही, अशी राष्ट्रामधल्या सर्वच घटकांची भूमिका 1940च्या आसपासमध्ये झालेली होती, मानसिकता 1940मध्ये झालेली होती. त्याचा परिणाम असा झाला की 1946मधल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रांतामध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळं स्थापन झाली. काँग्रेसने तर हा विषय आधीच अजेंड्यावर ठेवला होता की आम्ही जमीनदारी नष्ट करणार. निवडणूक पत्रामध्ये त्यांनी जशी प्रतिज्ञा केली होती त्या पद्धतीने ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेला काँग्रेसच्या सरकारने जमीनदारी व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी वेगळ्या प्रांतामध्ये वेगळी विधेयकं आणायला सुरुवात केली त्यांच्या अधिकाराखाली. ही सगळी विधेयकं 1950 ते 1955पर्यंत येत राहिली आणि 1955च्या अखेरीस ती सगळी विधेयक एका कायद्यामध्ये परावर्तित झाली आणि त्याचा परिणाम म्हणून 1955ला आपल्या भारत देशामध्ये ही जमीनदारी प्रथा होती ही पूर्णपणे संपुष्टात आली. शेतकरी आणि राज्य यांच्यामध्ये परत एकदा थेट संबंध प्रस्थापित झाला. शेतकऱ्यांना त्यांचे जे जमिनीवरचे हक्क होते जे अनादी काळापासून मिळत होते ते वापरत होते ते हक्क परत मिळाले. इंग्रजांच्या आगमनामुळे आपल्या देशात उदयास आलेली जमीनदारी व्यवस्था ही जी होती शेवटी त्यांच्या राजवटीबरोबरच संपुष्टात आली. ही प्रथा नष्ट झाली, त्याच्याबद्दल कुणी शोक केला नाही, कुणालाही वाईट वाटून घेतलं नाही, कोणालाही असं वाटलं नाही की ही प्रथा परत यावी, ही चांगली होती, आपलं नुकसान होते म्हणून. अगदी जमीनदारांनी पण वाईट वाटून घेतलं नाही, कारण जमीनदारांना पण जाणीव झालेली होती की आता राज्य बदललेलं आहे, आता सरकार बदललेलं आहे, आता आपल्याला या सरकारशी जुळून घेण्याशिवाय काही पर्याय नाही. ब्रिटिशांचं राज्य राहिलेलं नाही आहे, ब्रिटिशांचा काळ पण राहिलेला नाही आणि जमीनदारी व्यवस्था राबवण्याचा पण आता काळ राहिलेला नाही. आता आपण नवीन सरकारशी नवीन काळाशी जुळून घेऊ तर चांगलं आहे. म्हणून जमीनदारांनी पण या प्रथेला विरोध केला नाही. कोणीच ही प्रथा नष्ट झाली त्याच्याबद्दल शोक केला नाही आणि रडलं नाही. ही प्रथा शांतपणे काळाच्या आड निघून गेली. सर्वांनी नवीन तत्त्व स्वीकारलं. ही नवीन तत्त्व स्वीकारतात हे जुनं तत्त्व नष्ट झालं. नवीन तत्त्व स्वीकारल्यानुसार शेतकरी जो जमिनीचा मालक होता तो परत एकदा जमिनीचा मालक झाला. इतिहासाची पुनरावृत्ती झाली. अशा प्रकारे पूर्णपणे भारतातून आपण म्हणू शकतो की 1955-56च्या सुमारामध्ये जमीनदारी प्रथेचा अंत झाला आणि खऱ्या अर्थाने भारत हा लोकशाही प्रधान देश झाला. सरंजामशाही वृत्तीचा खऱ्या अर्थाने अंत झाला 1955 साली. म्हणजे भारत जरी स्वतंत्र झाला राजकीयदृष्ट्या 1947 साली तरी सरंजामशाही जी वृत्ती होती जी युगानुयुग भारतामध्ये होती ती नष्ट झाली 1955 साली. त्याच्यानंतर पण काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये जी संस्थानं होती ती संस्थानं जोपर्यंत भारतामध्ये सामील झाली नाहीत तोपर्यंत त्या संस्थानांमध्ये ही प्रथा थोडीफार प्रमाणामध्ये चालू होती पण तिला काही अर्थ राहिला नाही. हळूहळू जशी पूर्ण संस्थानं भारतामध्ये विलीन झाली, भारत एक मोठा राष्ट्रसंघ बनला परत एकदा, त्यावेळेला या जमीनदारी प्रथेचा पूर्णपणे भारतामधून अंत झाला. त्याच्याबरोबर वतन संस्थेचा पण अंत झाला, त्याच्याबरोबर जुन्या गावगाड्याचा पण अंत झाला. खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये परिवर्तनाची एक नवीन पहाट जी म्हणतो आपण 2000 वर्षानंतर उजाडली की आता जुनं काहीच राहिलं नाही. आता देश नवीन गतीने चालू होता, नवीन दिशेने चालला होता, नवीन मार्गाने चालला होता, नवीन उद्देशाकडे चालला होता. ती उद्देश किती पूर्ण झाली ते आता आज आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे की 1947 पासून ते आज 2023 पर्यंत ज्या उद्देशाने देश चालला होता, ज्या उद्देशाने परिवर्तन घडून आलं ते खरोखर झालं का पूर्ण, हा ज्याने त्याने आपापल्या मनाला विचारण्याचा प्रश्न आहे. मला जे आत्तापर्यंत जमीनदारी प्रथेबद्दल समजलं, जो मला माहिती होती ती माहिती सारांश रूपाने मी तुमच्यासमोर मांडली. 1818 पासून ते 1947 पासून 47 पर्यंत हा जमीनदारी व्यवस्थेचा जो प्रवास होता तो प्रवास एका व्हिडिओमध्ये 1 तासामध्ये मांडणं ही अवघड गोष्ट होती. त्यामुळे जेवढ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या तेवढ्याच सांगितल्या. बाकीचा फापट पसारा आपण याच्यामध्ये घेतलेला नाही किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयाच्या खोलात पण शिरलो नाही, आपण फक्त त्याला स्पर्श केलेला आहे. हे आत्तापर्यंतचं विवेचन आपल्याला कसं वाटलं, आवडलं नाही आवडलं, आपली मतं काय ते आपण नेहमीप्रमाणे मला अवश्य कळवा. नेहमीप्रमाणे मी म्हणतो तसं की मी म्हणतो तेच काही खरं नाही किंवा मी म्हणतो तोच काही अंतिम सत्य नाही, मी बोलतो तेच. मला जे समजलं, मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून जे तर्कशुद्ध विवेकी दृष्टीने मांडता आलं ती मांडणी मी केलेली आहे. तुम्ही माझ्या विचाराशी सहमत असू शकता किंवा असहमतसुद्धा असू शकता. असहमत असण्याचा आपल्याला सगळ्यांच लोकशाहीमध्ये आधार आहे. तुमच्या असहमत असण्याचा हक्काचा मी पण आदर करतो. तुम्ही असहमत देखील असू शकता, पण तुमची सहमती असेल असहमती असेल अवश्य कळवा.
जेणेकरून आपल्याला आपण जे नवीन व्हिडिओ बनवू ते नवीन व्हिडिओ अजून परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होईल. आपण चॅनलचे सभासद असाल तर आपल्याला माहीतच आहे की आपण नेहमी चर्चा करून व्हिडिओ बनवत असतो. तुमच्याकडून ज्या सूचना येतात त्या सूचनांच्यावर विचार करून अजून नवीन चांगले व्हिडिओ बनवता आले तर आपण ते बनवत असतो. त्यामुळे चर्चासत्रामध्ये सहभागी व्हा, कमेंट करत राहा, चर्चा करत राहा, बोलत राहा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे अनेक संशोधनपर माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आपली 50 भागांची मालिका आहे शिवकालीन वतन व्यवस्था म्हणून. ही 30च भाग आता झालेत, अजून 20 व्हिडिओ यायचे. ते पुढचे व्हिडिओ आपल्याला अजूनही या वतन व्यवस्थेबद्दल माहिती करून देतील. खरं तर जमीनदारी व्यवस्था ही शिवकालीन वतन व्यवस्थेचा भाग नाही आहे, परंतु ही एक वतन व्यवस्थेचा भाग होती, एक वेगळ्या प्रकारच्या. यांनी समाज जीवनावर मोठा परिणाम झाला होता. जी शिवकालीन वतन व्यवस्था चालू होती ते वतन व्यवस्थेचा शेवटी पुढे जाऊन अंत कशामध्ये झाला हे आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. म्हणून हा भाग आपण आपल्या या मालिकेमध्ये सम्मिलित केलेला आहे. त्याच्यानंतर जमीनदार हा शिवकालीन वतन व्यवस्थेचा भाग नव्हता, तो मध्ययुगीन कालखंडाचा भाग होता, ब्रिटिश राजवटीचा भाग होता. परंतु शिवकालीन वतन व्यवस्था जी आहे ती शिवकालीन वतन व्यवस्थेची मागची कडी जमीनदार आहेत, पुढची कडी जमीनदार आहेत. त्याच्यामुळे जमीनदार म्हणजे काय आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जरी जमीनदार त्या वतन व्यवस्थेच्या दृष्टीने वतनदार नसतील तरी पण वतन व्यवस्था ज्या कडीचा भाग आहे शिवकालीन, त्याची मागची आणि पुढची कडी जमीनदारी व्यवस्था आहे ते समजून घेण्यासाठी म्हणून आपण या 2 व्हिडिओंचा आपल्या या मालिकेमध्ये अंतर्भाव केलेला आहे. यासारखेच ते इतरही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत जे आपण पाहू शकता. अशा पद्धतीची माहितीपूर्ण, संशोधनपूर्व, त्यानंतर समाजामध्ये जागरूकता निर्माण करणारी, शैक्षणिकदृष्ट्या मदत करणारी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मालिका बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज असते. माननीय राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून मला या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या म्हणू शकतो की मी आग्रहामुळेच ही मालिका मी बनवायला घेतली, नाही तर ही मालिका कामधाम सोडून बनवणं हे मोठं अवघड काम आहे. त्यांच्यामुळेच ही गोष्ट शक्य झाली. त्यामुळे आपल्या या व्हिडिओ मालिकेचे आणि या व्हिडिओचे देखील प्रायोजक श्री राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष, त्यांचे माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्यातर्फे देखील मनपूर्वक आभार. या मालिकेव्यतिरिक्त पण अजून दुसऱ्या मालिका आहेत त्या आपण पाहू शकता. म्हणजे शिवकालीन ग्रामव्यवस्था ही आपली मालिका आहे जी या मालिकेशीच निगडीत आहे. जर या मालिकेमधले विषय आपल्याला अजून समजून घ्यायचे असतील किंवा या मालिकेतली तळागाळापर्यंत जायचं म्हणतो किंवा खोलात जाऊन एखाद्या मुळाचा विचार करायचा असेल तर या मालिकेमध्ये जे विषय आहेत त्याची सगळी मुळं ही शिवकालीन ग्रामव्यवस्था या मालिकेमध्ये आहेत. तर ती मालिका पण आपण पाहू शकता आपला पुढचा व्हिडिओ येईपर्यंत. पुढचा जो व्हिडिओ आहे आपला तो पुढचा व्हिडिओ असणार आहे या वेगवेगळ्या पदांमधला फरक. म्हणजे आता आपण मनसबदार बघितलं, जहागीरदार बघितलं, सरंजामदार बघितलं, जमीनदार बघितलं, अजून पण भरपूर आहेत, नंबरदार वगैरे. तर याच्यामध्ये नेमका फरक काय? आता आपण वेगळा व्हिडिओ बनवला त्या प्रत्येक गोष्टीवर, पण जर फरक स्पष्ट करा म्हटलं तर आपल्याला फरक स्पष्ट करता येत नाही. तर पुढचे जे 2-4 व्हिडिओ आहेत आपले ते 2-4 व्हिडिओ जमीनदार आणि सरंजामदार यातला फरक काय, जमीनदार आणि जहागीरदार यातला फरक काय, हे फरक स्पष्ट करणारे व्हिडिओ असणार आहेत. तर ते व्हिडिओ येईपर्यंत पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.